धावपळ अशी होली केलेली आहे बघा, एक नंबर। नमस्कार मित्रांनो, सागर पाटील परत एकदा तुमच्या आपल्या नव्या व्हिडिओमध्ये खूप खूप असे स्वागत करत आहे। मित्र हो, आज आपण चालतो होली आणायला। सध्या शिमगा चालू आहे आणि शिमग्याच्या मध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम होत असतात। तर ही जी होली आहे ती अखंड गावकीची जुनी होली आहे, म्हणजे केलोनी गावची सर्वात जुनी, अगदी प्राचीन म्हटलं तरी हरकत नाही आहे। तर ती होली आहे, तर ती होली आणायला आपण आता चाललो आहोत। म्हणजे आता होली वगैरे रेडी वगैरे केलेली आहे, परंतु आता आणतात कशी ती आपण बघायला जाणार आहोत। येऊ ना मी? येऊ का? चला बघा, गावाची गावाची केलोनी गावची मानाची होली, जाऊया। जय भवानी, जय शिवाजी। तर आता आपण बघितलं तर बघा, ही गावची होली आहे, एकदम धावपळ अशी होली केलेली आहे बघा, एक नंबर। बऱ्याच वर्षातून या होलीचा आनंद घेत होतो। ही मजा दरवर्षी असते, परंतु ह्यावेळी आपल्याला सौभाग्य लाभलं। आपण आता जर पाहिलं तर बघा, अगदी कठीण रस्त्यातून जे उचलणारे बांधव आहेत त्यांनी होली आणलेली आहे। काय म्हणावं यांच्या कला कौशल्याला, हे कला कौशल्य आमच्या पूर्वजांपासून आहे, कारण ही आहे आमच्या केलोनी गावची मानाची होली। आजच्या दिवशी ही भली मोठी होली हे बांधव आपल्या खांद्यावर नेत होते। काय मजा असेल, एवढा मोठा वजा घेण्याची देखील मजा आहे। हीच आहे खरी होलीची मजा, शिमग्याची मजा। होली आणण्याचा कार्यक्रम चालू आहे, प्रचंड गर्दी आहे, आपण पाहिलंच आहे। तर आता मी आहे आमच्या केलोनीच्या एसटी स्टँडवर। बरं झालं की आता थोड्याच वेळात, म्हणजे इथे मध्यवर्ती ठिकाणी एकदा आली की इथून मोठ्या जल्लोषात
ती हेवलू खातर जो आहे म्हणजे जिथे होली उभारली जाते तर तिथे ती बरोबर नेतील. मजापुरतं बघूया, कारण केलवणे गावची सर्वात जुनी आणि मानाची अशी ही होली. छत्रपती शिवरायांना आता मानाचा वंदन करून आता आपण पुढची वाटचाल करतो, कारण सांगतो की छत्रपती होते म्हणूनच आम्ही होली साजरी करतो. कसं होतं की आज एक सोडून 2 होले आणल्यात ना, त्याच्यामुळे जरा आता धावपळ झालेली आहे, त्यामुळे तरी तहान लागते. परंतु ही तहान आपली भागवण्यासाठी मी खरं सांगतो काय की म्हणजे कोणत्या प्रकारची जत्रा असो किंवा आपण गडकिल्ल्याची वारी करा, आपला जवळचा मित्र कोण असतो तर लिंबू सरबतवाला, कारण तो असला ना की जरा ऊर्जा देतो आपल्याला. जरा आता ऊर्जा घेऊया आणि पुढे जाऊया. चला आता आपली ड्रिंक बनत आहे. आएगा मजा. जाऊया आपण आता होली सोबत. आता स्टँडवर होली आलेले आहे आणि भयंकर असा डान्स चालू आहे. भयंकर, साधा पण नाही, एकदम भयंकर. केलवणे गावची मानाची होली
ही होली मी म्हणजे आपलं यूट्यूब चॅनल सुरू केलं तेव्हापासून म्हणजे मी माझी भरपूर इच्छा होती की आपल्या चॅनलवर त्याचं प्रक्षेपण व्हावं. परंतु आज बऱ्याच वर्षांनी म्हणजे आता जवळजवळ 3 वर्ष झाली आपल्या चॅनलला, म्हणजे 3 वर्ष ॲक्टिव्हला हो, तशी वर्ष भरपूर झालीत, पण पूर्ण ॲक्टिव्हमध्ये 3 वर्ष झाली. तर ते 3 वर्षामध्ये या 2025मध्ये शेवटी संधी मिळाली मी. आणि कसं आहे की आपला म्हणजे कॉन्टॅक्ट म्हणजे आपण असा संपर्क जर आपला असला तर आपल्याला कुठल्याही कार्यक्रमाची लगेच माहिती मिळते. आता त्याच्यामध्ये विविध प्रकारचे असतात, म्हणजे कसे कामावर सुट्टी वगैरे किंवा काही इतर अडचणी वगैरे नाही, आणि कॉन्टॅक्ट देखील मस्त झालेला आहे. खूप छान वाटलं. तेव्हा आता आपण परत जाऊया आणि आता आपण एक मिरवणुकीचा एक मस्त असा रिव्ह्यू घेऊ. आणि मगाशी आपली होली स्टँडवर होती, आता गावामध्ये तिचा प्रवेश झालेला आहे, म्हणजे वेश गावची पालटलेली आहे. आणि आता शिमग्याचा मोसम आहे. शिमग्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता आपण पुढे गेलो तर गावची मंडळी देखील भेटत आहे. नमस्कार. आणि इथं बघा काही माणसं आराम करायला राहिलेले आहेत. काय रे काय दमलो काय नाचून? असं आहे काय? मग आराम चालू आहे. ओके ओके, चला इकडे आराम चालू आहे आणि इकडे नाच चालू आहे. पण आपल्याला आता आराम बघायचा आहे ना, आपल्याला नाच बघायचा आहे. नटलेला माझा हा भारत देश. आज आपल्या भारताच्या विविध अशा परंपरा आहेत. आता आपण होलीचे पाहतो. मी खरोखर सांगतो की मागील 10 ते 15 वर्षामध्ये ना की ज्या परंपरा होत्या म्हणजे सोंगणा म्हणा किंवा इतर काय, म्हणजे मागे आपण बघितलं की होलीनिमित्त आपण म्हणजे शिमग्यानिमित्त मच्छी जेवण करतो, खाली दिलेली आहे, म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तुम्ही बघू शकता. परंतु होते कसं माहीत आहे की ही जी मानाची होली आहे केरवणी गावची, तर हिचा जल्लोष अगदी म्हणजे एवढे वर्ष तो जल्लोष कायमच आहे, फक्त आपल्याला दाखवायला मिळत नव्हतं. परंतु असू दे, त्या निमित्ताने कुठेतरी का होईना आपली संस्कृती जी आहे ती जपली जाते, याचा फार मोठा अभिमान आहे. आता आपण शिमग्याचा थोडा माहोल बघूया. म्हणजे माहोल माहीत आहे ना की आता गावात शिमगा आहे, तर माहोल काय असतो. नाही तर तिकडनं आता होली येत आहे, तिकडनं माहोल काय असतो, माहोल आपण बोलतो. अशी होली आहे, लांब आहे, म्हणजे मिरवणूक लांब आहे, परंतु त्याचे पडसाद जे आहेत ते इथे उमटलेले आहेत. आता इथे ही चक्की आहे, चक्कीतून आता चक्क म्हणजे पीठ दलाला आलेली माणसं देखील आपली होली पाहण्याला आलेली आहे. खूप बरं वाटलं जरा, कारण होलीचा माहोल हा तयार झाला पाहिजे. माहोल तयार झाला की त्या सणाला देखील मजा येत असते. ग्रामस्थ मंडळींचे देखील इथे म्हणजे आता सहभाग आहे. जर आपण बघितलं तर बघा नुसता माहोल आहे.
आहे आणि खरोखर सांगतो एकदा माहोल तयार झाला की नक्कीच सणाला मजा येत असते. बघितलं आपण माणसं येत आहेत. जे ठिकाण आहे ते एकदम मध्यवर्ती ठिकाण आहे, कारण तिकडनं येणारा माणूस तिकडनं येणारा माणूस आणि इकडे खालच्या आलीतून येणारा माणूस. म्हणजे कसं आपल्याला फक्त माहोल बघायचा आहे. आता संध्याकाळचे वाजले 5:30 म्हणजे नाश्त्याची वेळ असते आणि गावामध्ये एक म्हणजे आपला मुंबई स्पेशल वडापाव, जो गावचा एकदम टेस्टी वडापाव आहे. आता आपण तिथे आलो आहोत. बघा लोकेशन काय आहे की गावचा टेस्टी वडापाव म्हणजे हनुमान मंदिराच्या पाठीमागे. आणि माहोल म्हणजे असं आहे की त्यानिमित्ताने काय होईना माणूस येतो आणि इकडं होळी बघतो. म्हणजे अशी शिमग्याची मजा ही साजरी होते. मित्रांनो, आता मी जुन्यालीच्या म्हणजे मरियाच्या मठाजवळ आहे. शिमग्याचा सण हा गावा ठिकाणी अजूनपर्यंत साजरा होतो, हे फार मोठी म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे. तेव्हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच मिळूया आपल्या या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय शिवराय, जय भवानी आई.